नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। 19 व 20 जुलै रोजी गिरनार येथे श्री गुरु दत्तात्रय समस्त भक्त मंडळ मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। 19 व 20 जुलै रोजी गिरनार येथे श्री गुरु दत्तात्रय समस्त भक्त मंडळ मुंबई महाराष्ट्र आयोजित 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रम। सकाळी 7 ते 8 नाश्ता, त्यानंतर श्री गुरु दत्तात्रय गिरनारी पादुका महापूजा, अभिषेक व दत्त सहस्रनामद्वारे लक्षार्पण। दुपारी 12 वाजता महाप्रसाद, दत्ता डिजिटल महाकुंभ व रील महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ। परमपूज्य गुरुवर्य श्री महेश गिरी बापू यांच्या हस्ते पारितोषिक वितरण व आशीर्वादपर मार्गदर्शन। दुपारी 3 ते 5 या वेळेत दत्तगीतांचा जागर कार्यक्रम। वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या जन्मस्थानातील गायक वादकांचा सहभाग। सायंकाळी 7 वाजता श्री गुरु दत्तात्रय पादुका व छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक। मिरवणुकीचा मार्ग दत्त चौक, लंबे हनुमान पहिली पायरी, भवनाथ महादेव मंदिर, अन्नक्षेत्र गिरनारी, दत्त बावणी व हनुमान स्तोत्र पठणाने मिरवणुकीची सुरुवात। रात्री महाप्रसादानंतर भक्तांचा मुक्काम। 20 जुलै रोजी पहाटे 4 वाजता गुरु शिखर चरण पादुका दर्शनासाठी प्रस्थान। दर्शनासाठी आधार कार्ड सोबत बाळगणे अनिवार्य। स्कॅनिंग नंतरच प्रवेश। गुरु शिखर येथे सामूहिक आरती व दर्शनानंतर महाप्रसाद। आयोजकांनी सर्व भक्तांना वेळेचे व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले। नमस्ते, मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, जुनागड गिरनार या ठिकाणी महाराष्ट्र दत्तभक्त मंडळाच्या वतीने भव्य असा मेडिकल कॅम्प घेण्यात आलेला आहे। तसेच विविध उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। दत्तसेवा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे। त्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने या गिरनारवरती दत्तभक्त आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। प्रथमतः तुमचं नाव सांगा। प्रमोद पाटील, श्री गुरु दत्तात्रय समस्त भक्त मंडळ मुंबई महाराष्ट्राचा अध्यक्ष। पहिल्यांदा आपल्या रामराम न्यूज चॅनलला सर्व गुरु दत्तात्रय भक्तांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो। त्याचबरोबर श्री गुरु दत्तात्रय समस्त भक्त मंडळ हे महाराष्ट्र राज्यातून गुरुसेवा दिन, श्री गुरु दत्तात्रय गुरुशिखर गिरनार चरण पादुका रक्षण अभियानासाठी सगळेजण इथे गुरुसेवा दिनाच्या निमित्ताने एकत्रित जमलेले आहेत। त्या सर्वच्या वतीने आज सकाळीच दिनांक 19 जुलै रोजी या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रयांच्या गिरनारी पादुका महापूजा, अभिषेक, त्याचबरोबर दत्त सहस्त्रनाम हे 5 लक्षाचं सर्वांनी पूजा अर्चा केली। त्यानंतर आता दुपारी 2:30 वाजता टेंबे स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती यांचं जन्मगाव कुडाळ माणगाव या ठिकाणचे वादक व गायक यांचं भजन कीर्तन हा कार्यक्रम इथे आपल्या सर्व दत्त भक्तांसाठी होणार आहे। त्याचबरोबर त्यानंतर दत्त डिजिटल महाकुंभ रील महोत्सव 2026 हा कार्यक्रम ज्या आपल्या स्पर्धकांनी दत्त महाराजांवरती रील्स बनवल्या, शेअर्स केले, व्हिडिओ तयार केले, अशा सर्व पारितोषिक विजेत्यांचा या ठिकाणी आपल्या गिरनारी अन्नक्षेत्राचे श्री गुरु दत्तात्रय संस्थानचे महंत आदरणीय परमपूज्य श्री महेशगिरी बापूजी आणि अन्य या ठिकाणचे असणारे जे आखाडे आहेत, आश्रम आहेत, त्याचे मठाधिपती, त्यांचे महंत, अशा सर्व लोकांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी त्या पारितोषिक विजेत्यांचा पुरस्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्वजण महाराष्ट्रातून आलेले व अन्य राज्यातून आलेले सर्व दत्तभक्त आम्ही एकत्रित या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रय गिरनारी पादुका, त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आम्ही पालखीतून मिरवणूक या ठिकाणी वरून अन्नछत्री गिरनारच्या इथून सुरू करून या ठिकाणी दत्त चौक या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। त्या ठिकाणी आमचे महंत महेशगिरी बापूजी थोडेफार आमच्यासोबत या मिरवणुकीमध्ये चालतील आणि त्यापुढे आम्ही दत्त चौक या पुढून आम्ही लंबे हनुमान चौक, त्यानंतर आम्ही भवनाथ महादेव मंदिर आणि अन्नछत्री गिरनार या ठिकाणी आम्ही शेवट करणार आहे। त्यानंतर आम्ही सर्व दत्तभक्त महाप्रसाद घेऊन आपापल्या निवासस्थानी आराम करणार आहे आणि पहाटे उद्या 20 जुलै रोजी पहाटे आम्ही सर्व दत्तभक्त हे गुरुशिखर गिरनार
चरण पादुकाचं दर्शन घेण्यासाठी सर्व आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी जाणार आहे. आणि या निमित्ताने वरती गुरुशिखरला जाताना काही गुजरात प्रशासनाने नियम आपल्याला सांगितलेले आहेत की आधार कार्ड हे महत्त्वाचं आहे. आधार कार्ड या स्कॅनरवरती त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करूनच आपण सगळ्यांनी गुरुशिखरला जाताना हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. भक्तांना खास करून सूचना आपल्या चॅनलच्या माध्यमातून द्यावीशी वाटते. आणि येतानाही आपल्याला ते आधार कार्ड स्कॅनरवरती रजिस्ट्रेशन करून आपल्याला येताना ही परवानगी प्रशासन देणार आहे. त्यामुळे सर्व भक्तांना माझी विनंती आहे की आपण आपलं आधार कार्ड किंवा आपण अगोदरच या स्कॅनरचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. म्हणजे आपल्याला जाताना येताना त्या ठिकाणी प्रशासन कसं आहे की त्या ठिकाणी भरपूर भक्त असल्यामुळे गर्दी होणार आणि गर्दीमध्ये रजिस्ट्रेशन करायला वेळ लागेल. त्यामुळे आपण येणाऱ्या ग्रुपमधून काही भक्तांना त्यामुळे थांबावं लागणार नाही, अडचणी येणार नाहीत. त्यासाठी सर्व भक्तांनी पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करून घ्यावं. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या भक्त मंडळापैकी सुमित किल्लारे आहेत, त्याचबरोबर संदीप इंदप आहेत. हे लोक ते लिंक देतील तुम्हाला आणि त्या माध्यमातून आपण मराठे साहेब वगैरे आहेत, हे सगळेजण आपल्याला या रजिस्ट्रेशन करण्यासाठी मदत करतील. एवढंच मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो. बरोबर आहे. खूप छान अशा प्रकारचा हा उपक्रम प्रथम वर्षीच सुरू केलेला आहे. त्याचबरोबर शासनाने काही बदल नियमांमध्ये केलेले आहेत, नियमावलीमध्ये केलेले आहेत, ते आत्ताच सांगितले गेले आहेत. ते सर्व प्रेक्षकांनी फॉलो करावेत, दत्तभक्तांनी फॉलो करावेत आणि जास्तीत जास्त प्रशासनाला सहकार्य करावं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.